नागपुर में कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने चंद्रपुर नगर सेवक प्रकरण पर बड़ा बयान दिया है। वडेट्टीवार ने कहा कि वे घटना के समय बाहर थे और पूरी जानकारी लेने के बाद ही कोई बयान देंगे। पुलिस मामले की जांच कर रही है, इसलिए फिलहाल किसी पर आरोप नहीं लगाए जाएंगे। दोनों राष्ट्रवादी के एक होने पर वडेट्टीवार ने कहा कि हर राजनीतिक नेता चाहता है कि दोनों राष्ट्रवादी एक साथ आए। अगर सुनेत्रा पवार के उपमुख्यमंत्री बनने की संभावना पर उन्होंने कहा कि अगर ऐसा होता है तो पहली महिला उपमुख्यमंत्री बनना खुशी की बात होगी। अजितदादा गेल्यामुळे त्यांच्या फॅनरला उपस्थित होतो आणि मला थोडी माहिती मिळाली आहे। आता पोलीस काय ते सगळी चौकशी करत आहेत, त्यामुळे मला या संदर्भात फार काही कोणावर आरोप करायचे नाही। पण झालेली घटना, चाकू तलवारी बंदुका वगैरे घेऊन नगरसेवकांना अडवून पळून याचा काही असा प्रकार ते मला काही लोकांनी सांगितलं। याच्यामागे कोण आहेत, काय आहे, हे सगळी चौकशी पोलीस करतील। ज्याच्यावर गुन्हा दाखल झाला एक अटकही आहे, तो प्रतिभा धानोरकर यांच्या गटाचा माणूस आहे। त्यांनी तुमच्या नगरसेवकांना अडवलेला आहे आणि पराभूत काँग्रेस उमेदवार आहे। नाही, असं मी नाव ऐकलं आहे, पराभूत काँग्रेस उमेदवार आहे त्यांच्या गटाचा वगैरे। पण आता ते वस्तुस्थिती मी काय घेतली नाही माहिती, आणि मला संपूर्ण माहिती घेतल्यावरच मी बोलू शकेल। मला या संदर्भात पूर्ण माहिती नाही आहे, कोण आहेत गुन्हेगार, काय आहेत, कोणाच्या जवळचे आहेत, याबद्दल अद्याप पूर्णतः स्पष्टता नाही आहे। इतका का टोकाचा संघर्ष इथपर्यंत का पोहोचला? चला पुढे विषय। हो, काल अजितदादांच्या निधनानंतर आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार या चर्चा होत्या। तुम्हाला काय वाटतं तर त्या चर्चा कुठे जाईल आणि सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करावं, राष्ट्रवादीचं नेतृत्व द्यावे अशी देखील मागणी समोर येते? नाही, असं आहे की तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, राष्ट्रवादीने एकत्र यावं न यावं। पण मला वाटतं की दोन्ही राष्ट्रवादींनी आम्हाला वाटतं, महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेत्याला वाटतं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावेत, दुभंगलेली मतं जुळावीत। आता दादा तर नाही आहेत, अशा परिस्थितीमध्ये एक कुठलाही पक्ष असेल की पक्षाची ताकद एकवटावी आणि महाराष्ट्रातील जनतेला त्या पक्षाकडून काही अपेक्षा आहेत, त्या अपेक्षेच्या पूर्ततेसाठी आणि अनेक त्या विचाराशी जोडले आहेत, तो विचार पुढे घेऊन जाण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र आलं पाहिजेत असं मला वाटतं। आता तो त्यांचा प्रश्न आहे की ते कसे एकत्र येतील आणि कुठल्या मुद्द्यावर एकत्र येतील। हा कारण शरद पवार साहेबांनी पवार कुटुंबीय आणि त्यांची संपूर्ण फॅमिली, भाऊ बहिणी सगळ्यांना खूप छान एका माळेमध्ये बांधण्याचं काम केलंय। खरं म्हणजे खूप छान त्या कुटुंबाला सांभाळलं असं म्हणता येईल। आता ही जबाबदारी अर्थात पवारसाहेबांचं वय लक्षात घेता या युवा पिढीने सगळी जबाबदारी घेऊन पक्षाची धुबरा एकत्रितरित्या सांभाळली पाहिजे, असं माझं मत आहे वैयक्तिक। उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवार यांचं नाव सध्या चर्चेत आहे, आघाडीवरही आहे। राष्ट्रवादी काँग्रेस आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्याबाबतचा प्रस्तावही दिला जाऊ शकतो, खात्यांबाबतही प्रस्ताव दिला जाऊ शकतो। हो, ते जर उपमुख्यमंत्री होतील तर तो पक्षाचा आणि त्यांनी राष्ट्रवादी अजितदादा गटांचा निर्णय आहे, कोणाला मंत्री करावं, कोणाला उपमुख्यमंत्री करावं। त्यांचं तसंही एक पद रिक्त आहेच, मला वाटतं मंत्रीपद। आणि सुनेत्राताईंना जर ते उपमुख्यमंत्री होत असेल तर पहिली उपमुख्यमंत्री महिला होते आहे, त्याचा निश्चितच आम्हालाही आनंद आहे। एका महिलांना प्रथमतः पहिल्यांदा ही संधी उपमुख्यमंत्री पदाची मिळते आहे, नक्कीच एक चांगली गोष्ट होईल असं मला वाटतं। हो, 1 तारखेला बजेट